मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा 6व्या क्रमांकाचा गणपती आहे। श्री गिरिजात्मज गणपती हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे आहे। लेण्याद्री हा लेण्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो। त्या लेण्यांपैकी 7व्या लेणीमध्ये श्री गिरिजात्मजाचे मंदिर आहे। अष्टविनायकांपैकी श्री गिरिजात्मज गणपती हा असा एकमेव गणपती आहे जो की उंच डोंगरावर बौद्ध लेण्यांमध्ये स्थित आहे। तर चला तर दर्शन घेऊया श्री गिरिजात्मज गणपतीचे। अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज 6वा गणपती आहे। किल्ले शिवनेरीच्या जवळच जुन्नर तालुक्यात कोकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे। लेण्याद्रीचे श्री गिरिजात्मज गणपती मंदिर हे जुन्नर पासून 7 किलोमीटरवर तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटरवर आहे। मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या आहेत। गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म दिला। त्यासाठी देवी पार्वतीने लेण्याद्री पर्वतावर कठोर तपश्चर्या केली आणि भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली। यानंतर पार्वती देवीने त्यात प्राण फुंकले आणि त्यांच्या समोर एक बालक प्रकट झाला। त्यालाच पार्वती देवीने विनायक असे नाव दिले। अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला। देवी पार्वतीला गिरिजा देखील म्हटले जाते, त्यामुळे या विनायकाचे नाव गिरिजात्मक पडले। गिरिजात्मक अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिले असे म्हटले जाते। या अवतारात श्री गणेशाने अनेक दैत्यांचा संहार केला अशी आख्यायिका आहे। गिरिजात्मज गणेश मूर्तीची सोंड डावीकडे आहे। मूर्तीच्या नाभीत आणि कपाळी हिरे आहेत। मूर्तीच्या दोन्ही बाजूला भगवान हनुमान आणि शिवशंकर आहेत। हे मंदिर लेण्यांच्या समूहात आहे, त्यामुळे संपूर्ण मंदिर हे पूर्णपणे दगडात कोरून बनवलेले आहे। पांडवांनी त्यांच्या वनवास काळात या लेण्या बांधल्या असे मानले जाते।
लेण्याद्रीपासून जवळच माळशेज घाट, नाणे घाट, शिवनेरी किल्ला, कुकडेश्वर मंदिर अशी काही ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. येथे मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटते. तुम्ही देखील लेण्याद्री गिरिजात्मज गणपती मंदिराला अवश्य भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.